नीतूला विद्यार्थी दशेपासून शल्य शाखेचं आकर्षण होतं. तो संधी मिळेल तेव्हा ऑपरेशनसाठी मदत करायला सर्व जामानिमा करून तयार असायचा. मग ऑपरेशन लांबलं तर एखादं लेक्चर बुडेल किंवा घरी जायला उशीर होईल याची त्याला खंतण असायची. विद्यार्थ्यांना मदत करायची म्हणजे रिट्रॅक्टर पकडून उभं राहणं किंवा टाका घालून झाल्यावर दोरा कापणं यापेक्षा जास्त काही मिळत नसे. पण ते करत असताना ऑपरेशन जवळून पाहायला मिळतं व वेगवेगळे पापुद्रे, टिश्यूज, अवयव, त्यांची रचना हे नीट माहीत होतं. तसंच शल्यक्रियाही जवळून पाहिल्यानं त्यातील बारकावे, अडचणी, चुका, कौशल्य या सर्वांचा अनुभव मिळतो. शिवाय शल्यक्रियेत सातत्यानं मदत करणाऱ्या विद्यार्थ्याला कनिष्ठ हाऊस सर्जन किंवा रजिस्ट्रार करून क्वचित शेवटचे कातडीचे टाके घालायला मिळण्याचीही शक्यता असते. एक टाका जरी घालायला मिळाला तरी तो मी उत्तम घालीन असा नीतूचा कटाक्ष असे. आमची एकच बॅच असल्यामुळे नीतू मदत करायला गेला की आम्ही पाहायला थांबत असू. तेव्हापासून त्यानं कुठलं शस्त्र कधी चुकीचं धरलं नाही. त्याच्या हातांच्या हालचालीत जात्या एक सफाई होती. हे सर्व शल्य कौशल्याला पोषक गुण त्याच्यात होते. त्यामुळे डॉक्टर होण्यापूर्वी तो उत्तम टाके घालायला शिकला होता. नवशिक्या हाऊस सर्जनला टाके घालताना सुई आत बाहेर करावी लागते. 2 टाक्यांमधील अंतर, टाक्यात घेण्याच्या टिश्यूंची जाडी, एक गाठ मारल्यानंतर दुसरी मारताना पहिली ढिली होते. हे सगळं सांभाळताना रजिस्ट्रारची सुद्धा तारांबळ उडालेली आम्ही पाहतो. ॲनेस्थेसिस्ट लोकांना वेगवेगळ्या सर्जन मंडळींच्या कौशल्याची व अजागळपणाची फर्स्ट हँड माहिती असते. त्यामुळे कोणता सर्जन चांगला हे अशा बारकाव्यांमधून चटकन अजमावलेलं असतं. डॉक्टर होण्यापूर्वीच नीतू मांडके ससूनच्या ॲनेस्थेटिस्टचा लाडका झाला होता. मग इंटर्नशिप, 3रं वर्ष परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डिग्री मिळण्यापूर्वी वेगवेगळ्या शाखांमध्ये व ग्रामीण भागामध्ये अनुभवासाठी काम करण्याचं 1 वर्ष करताना तो अपघातात झालेल्या जखमा शिवणं, छोटे छोटे ट्यूमर काढणं, गळू कापणं व कुटुंब नियोजनाच्या पुरुषांवरील शस्त्रक्रिया अशा छोट्या शस्त्रक्रिया लिलया करू लागला होता. नीतू एका टेबलावर असला की ज्येष्ठ सर्जनला तो काही शंका विचारीपर्यंत तिकडे फिरकावंही लागत नसे. मला त्याची सर्जरी पाहायचा योग आला तो 8 दिवस हृदय शल्यक्रिया पाहायला मुंबईच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. तेव्हा KEM मध्ये आले तेव्हा प्रथमच हृदय शल्य शाखेची व्यापकता जाणवली. भारतातलं प्रमुख केंद्र म्हणून त्यावेळी KEM रुग्णालयाची ख्याती होती. भव्य इमारत, रुग्णांची गर्दी, नवनवीन उपकरणं, शिस्त आणि त्यावेळी गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया तिथंच सर्वाधिक पाहायला मिळाल्या. तिथं ऑपरेशन थिएटरमधला नीतूचा वावर पाहून मी थक्क झाले. खरं तर तो कनिष्ठ रजिस्ट्रार होता. त्याच्यापेक्षा ज्येष्ठ बरेच होते, पण तो सगळ्यांशी बरोबरीच्या नात्यानं बोलायचा. तो नर्सेसमध्ये पॉप्युलर होता. त्यानं केलेली एखादी सूचना मानली नाही किंवा त्यानं मागितलेलं शस्त्र नर्सकडून तत्परतेनं मिळालं नाही असं व्हायचं नाही. उलट ते तिच्या ट्रॉलीवर नसलं तर ती ओशाळायची. डॉक्टर मांडके सर्जरी करतायत म्हटल्यावर वॉर्ड बॉयज व नर्सेस कौतुक मिश्रित आदरानं आणि थोड्याशा भीतीनं लगेच अटेन्शनमध्ये तयार असायची. सक्शन, कॉटरी, दिवे सगळं त्यांना व्यवस्थित मिळतंय की नाही हे आधीच पाहिलेलं बरं, नाहीतर 4 बोलणी खावी लागतील ही जाणीव असायची. त्याला प्रत्येक वॉर्ड बॉय, मेट्रन पासून नर्स पर्यंत सर्वांची नावं माहीत असायची. तो नावानं हाक मारून अधिकार स्वरात कुठलीही गोष्ट मागायचा. त्या 8 दिवसात मी वेगवेगळ्या छोट्या छोट्या सर्जननी हार्ट सर्जरीच्या त्या स्टेप करताना पाहिलं आणि त्या सर्वांमध्ये काही अपवाद सोडले तर नीतूचं कौशल्य उजवं आहे ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. नीतूनं परदेशात वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कामं केली. एखाद्या ठिकाणी कामं सुसूत्रपणे कशी चालतात व एखाद्या ठिकाणी मोठमोठे गोंधळ कसे उडू शकतात. एखादी शल्यक्रिया गडबडीनं केलेली दिसली नाही तरी आश्चर्यकारक कमी वेळेत कशी संपते आणि एखादा
शस्त्रक्रियेतील कामं भरभर करतो असं वाटलं तरी तासनतास कसे लागतात याची कारणमीमांसा करताना असं लक्षात आलं की ऑपरेशन वेगात पण यशस्वीरित्या संपवण्याचं मुख्य कारण म्हणजे नियमावली करणं आणि त्यातले नियम सातत्यानं पाळणं। यातला प्रत्येक शब्द महत्वाचा कसा हे नीतू उदाहरणानं संबंधितांना पटवून देत असे। नीतूच्या कामात आणि त्याच्याशी स्पर्धा करू इच्छिणाऱ्यात प्रामुख्यानं फरक असा होता की त्यानं ऑपरेशन थिएटरमध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कामं व वेळा ठरवून दिल्या होत्या। त्याच्या भाषेत आधी पॅन्ट आणि मग चड्डी असं तुम्ही घालता का कधी? आधी खरकट काढून मग जेवतो का? मग कशानंतर काय करायचं हा क्रम ठरलेला असतो। तो काटेकोरपणे पाळला नाही तर घोटाळा होतो। हे इतकं महत्वाचं आहे की ऑपरेशनसाठी कोणती शस्त्र काय क्रमानं लागणार आहेत हे नर्सला नेमकं माहीत असायला पाहिजे। त्यासाठी कोणती शस्त्रक्रिया कशा पद्धतीनं करणार याची क्रमवार माहिती नर्सला असायला हवी। हे कुणीतरी शिकवायला हवं। तसंच एखाद्या शस्त्राचा उपयोग करून झाल्यानंतर ते जागेवर ठेवणं तितकंच महत्वाचं आहे, म्हणजे पुन्हा लागलं की ते डोळे झाकून मिळतं। हे सगळं नेहमी नीट घडावं म्हणजे प्रत्येकाच्या कामाचे नियम ठरवून त्याप्रमाणे वागलंच पाहिजे। मग हे शिकण्यासाठी सुरुवातीला काही वेळ घालवला तरी हरकत नाही, पण एकदा शिकल्यावर निष्णात ड्रायव्हर जसा आत्मविश्वासानं गाडी चालवतो तसंच डॉक्टरच्या सर्जरीची सफाई सहजतेनं दिसली पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा। त्याच्या या धोरणाला अनुसरून मी सुद्धा ॲनेस्थेशियाची उत्तम नियमावली तयार केली। आणीबाणी प्रसंगी वापरायची औषधं, त्यांचं प्रमाण वगैरे अगदी तपशिलात मांडलं। प्रत्यक्ष वापर करून त्यामध्ये जरूर ते बदल केले। असं केल्यानं माझ्या आधीच उत्तम असलेल्या भूलपद्धतीत आमूलाग्र बदल घडून आला। माझ्या हाताखालून कितीतरी भूलतज्ञ कार्डियाक ॲनेस्थेशिया शिकून गेले। त्या प्रत्येकाला या नियमावलीचा उपयोग होईल। अमेरिकेत स्थायिक झालेले डॉक्टर सुब्रमण्यम मिकास कार्यशाळेसाठी जेव्हा आले त्यावेळी ते माझ्या ॲनेस्थेशियावर अतिशय खुश झाले। माझ्याकडून त्यांच्या ॲनेस्थेटिस्टला दाखवायला नियमावली घेऊन गेले। आपल्या टीममधील प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात सुधारणा करायला नीतू मदत करायचा। त्यामुळे मी मुंबईतली माझ्या क्षेत्रात संशोधन करून पेपर प्रसिद्ध करणारी, नव्या पद्धती सुचवणारी बहुधा एकमेव ॲनेस्थेटिस्ट अशीन। त्यामुळे प्रत्येक कार्डियाक सर्जरीच्या कॉन्फरन्समध्ये आमच्या गटाचे ॲनेस्थेशियामधील शोधनिबंध सादर केले गेले। ॲनेस्थेशियामध्ये आम्ही घडवून आणलेला बदल म्हणजे रोग्याला ऑपरेशन नंतर लगेच वेदनारहित अवस्थेत जाग करणं। त्यासाठी भूलतंत्रज्ञानात बरेच बदल घडवून आणावे लागले। तसं न केल्यास रोगी अर्धवट शुद्धीवर येऊन त्याला फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो। हलकी भूल देण्यानं रोगी जागा राहण्याची शक्यता वाढते अशी कुणी शंका घेईल। मग रोग्यासाठी प्रश्नावली तयार करून चाचणी करून निष्कर्ष काढले की रोगी जागा राहण्याची शक्यता नाही। शिवाय त्या संदर्भात एका त्या क्षेत्रात निपुण जर्मन ॲनेस्थेटिस्टला बोलावून नवीन उपकरणांच्या वापरानं भूल किती हलकी किंवा गाढ आहे याचं मोजमाप करून मी वापरलेल्या तंत्रानं भूल दिलेले रोगी ऑपरेशन चालू असताना जागे असण्याची शक्यता नाही हे मी सिद्ध केलं। हृदय शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्त देण्याचे किंवा पूर्णतः रक्त न देता शस्त्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल या विषयावर मी अभ्यास केला। ज्यायोगे रोग्याचं सांडलेलं रक्त पुन्हा देता येईल, म्हणजे रक्त वाया जाणार नाही व रक्तपेढीतलं रक्त वापरलंच जाणार नाही, यासाठी नवनवीन प्रयोग केले। असे कुठलेही बदल करताना बरोबरच्या डॉक्टर मंडळींची व इंटेन्सिव्ह केअरमधील नर्सेसची थोडी नाराजी असायची, थट्टाही व्हायची, कारण एकतर प्रत्येकाला नवीन तंत्रासाठी थोडं जास्त शिकावं लागे, काही नोंदी कराव्या लागत, शिवाय या तंत्राचा काही अपाय तर होणार नाही ना अशा शंकाही निघत। सांडलेलं रक्त देऊन आणि न देऊन काय फरक पडतो त्याची तुलनात्मक चाचणी करून सिद्ध करीपर्यंत नीतूचा कुठल्याही प्रयोगाला पूर्ण पाठिंबा असायचा। त्यामुळे सगळ्यांनाच ऐकावं लागे। एकदा सिद्ध झालं
की ती पद्धत कायम स्वरूपानं वापरली जायची. असे अनेक प्रयोग यशस्वीरित्या केल्यामुळे माझं ॲनेस्थेशियातलं कौशल्य तावून सुलाखून निघालं. शल्यक्रिया पूर्णपणे समजून उत्तम ॲनेस्थेशिया देणारी, माझ्या दृष्टीनं सर्वोत्तम ॲनेस्थेटिस्ट असा डॉक्टर सुब्रमण्यम यांनी माझा 2000 सालच्या कार्यशाळेदरम्यान भर सभेत जेव्हा उल्लेख केला तेव्हा मी भारावून गेले. ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनपूर्वी काय काळजी घ्यायची असते याची कार्यपद्धत, प्रोटोकॉल नीतूनं ठरवली. डॉक्टर मांडके ऑपरेशन थिएटर प्रोटोकॉल, ICU प्रोटोकॉल, वॉर्ड प्रोटोकॉल अशा वेगवेगळ्या पद्धती त्यानं अस्तित्वात आणल्या. एखाद्या ऑपरेशन नंतर येऊ शकणाऱ्या अडचण आल्यास कुणाला बोलावायचं, ज्याला बोलावायचं त्याचा फोन नंबर, तातडीनं काय करायचं याचा चार्ट तो सर्वांना देत असे. अमेरिकेत राहून डॉक्टर पॅसिफिको यांच्या हाताखाली काम करताना जे बारकावे त्यानं टिपले होते ते सर्व भारतात परतल्यावर प्रत्यक्षात उतरवले. भारतात पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेतली जात नाही हे तोपर्यंतचं चित्र त्यानं बदलून टाकलं. आजही नवीन कार्डियॅक सेंटर सुरू करताना मांडके प्रोटोकॉल्सचा उपयोग केला जातो. हिंदुजामध्ये काम करायला लागल्यावर ॲनेस्थेटिस्ट म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी पडली. हिंदुजामध्ये आल्यावर मला स्वतंत्रपणे काम करायची संधी मिळाली. खरं तर ॲनेस्थेशिया ही संलग्न शाखा असल्यामुळे सर्जनचं पूर्ण सहकार्य असल्याशिवाय ॲनेस्थेटिस्टला काही करता येत नाही. आपण एखाद्या पद्धतीनं काम करणार असू तर सर्जनला त्याबद्दल पूर्ण माहिती द्यावी लागतेच. शिवाय ऐनवेळी सर्जननं त्यात काही बदल न करणं अपेक्षित असतं. त्यासाठी सर्जनलाही आपल्या सर्जरीविषयी आत्मविश्वास असायला हवा. अनेक वेळा सर्जन ॲनेस्थेटिस्टचे निर्णय बदलतो. असं होऊ नये म्हणून सर्जन आणि ॲनेस्थेटिस्ट यांच्यामध्ये काही प्रोटोकॉल असणं जरुरीचं असतं. उदाहरणार्थ, एखाद्याला हिमोग्लोबिन 8 ग्रॅमपेक्षा कमी झाल्याशिवाय रक्त द्यायचं नाही असं जर मी म्हटलं तर सर्जननं माझ्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. मी नीतूसोबत काम करत असल्यामुळे मला यात अडचण आली नाही. कधी कधी मी त्याला काही सूचना केल्या की तो माझी चेष्टा करायचा. तुमच्या या संशोधनामुळे मला प्रत्येक केसला 1.5 पट वेळ लागतो, त्यामुळे दिवसभरात एक केस कमी होते. माझे एका केसचे पैसे बुडतात. शिवाय संशोधनासाठी लागणाऱ्या चाचण्यांमुळे सर्जरीची किंमत वाढली की पेशंट माझ्याकडे तक्रार करतात. मग मी माझे चार्जेस कमी करतो. लोक म्हणतात की मांडक्यांनी बायकोलाच ॲनेस्थेटिस्ट ठेवले, त्यामुळे पैसा कुटुंबातच राहतोय. नंतर लगेच सावरून म्हणायचा, कधी आहे तुमची पेपर सबमिट करायची शेवटची तारीख? कुणाकुणाचं रजिस्ट्रेशन करायचं? आमच्या सेक्रेटरीकडून तुमच्या प्रेझेंटेशनची तयारी करून घ्या. त्यासाठी वेगळा चार्ज करणार नाही आम्ही तुम्हाला. वेळेवर सगळे फॉर्म भरून द्या, नंतर कटकट नको. परंतु त्याच वेळी दुसऱ्यानं काही नियम केला असेल तर तो न मोडता त्याला मान द्यायचा असा त्याचा कटाक्ष असे. त्याचं पूर्ण सहकार्य आणि प्रोत्साहन असल्यामुळे मी वेगवेगळे प्रयोग यशस्वीपणे करू शकले. त्याबद्दल पेपर लिहून प्रसिद्ध करू शकले. त्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स घेणं किंवा नवीन प्रोजेक्ट हाती घेणं या सगळ्यासाठी हवी ती मदत करायला तो तयार असायचा. त्यामुळे वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमधून मी स्वतंत्रपणे पेपर प्रसिद्ध केले. मलाही अनेक जण ओळखू लागले. आमची नॅशनल कार्डियॅक ॲनेस्थेटिस्टची संघटना झाल्यावर मी नियतकालिकेच्या संपादक मंडळात काम करू लागले.